प्रार्थना, महाराज एवढं काम करू, एवढं करून द्या, काय काय होऊ शकेल. म्हणजे मला माझी तर काही काळजी नाही, पण थोडी काळजी वाटते आईला काय वाटते. हे निघून गेले आणि प्रल्हादाने सगळं देऊन टाकलं. आईला कसं समजावून सांगावं. दोन्ही भावजाई विधवा आहे, मनामध्ये सारखं चिंतन आहे. पण एक दिवशी असं वाटलं की कशाला आपण मनातल्या मनात पुढायचं, आईला बोलून तर दाखव. एक महिना विचार केला आमच्या प्रल्हाद महाराजांनी. कार्तिक महिन्यामध्ये रामानंद महाराज चातुर्मास्याचं सांगत त्याला अंतिम प्रवचन करून निघून गेले. आणि कार्तिक महिना, मार्गशीर्ष महिना पूर्ण त्यांनी चिंतन केलं. आणि पौष महिन्यामध्ये आईच्या पायावर डोकं ठेवून एकदा विषय मांडला. आई काय कोणत्या येईल आपल्या लेकरांनी प्रपंच चांगला करावा असं वाटतं का. गुंतवणूक महाराज नाही, सगळे यात्रा फिरून आले. आणि तुकाबाई म्हणाले, आमच्या गीताबाई म्हणायला लागले की आता गणू मला असं वाटतं आता तू बायकोला आणलेले आहे सगळे, त्यामुळे सुंदर आता ते पांडेपणाचं काम पाहायला बरं. 6 महिने केलं. आईला वाटलं आता हा चांगला रमला, पण हा रमला नाही, त्यांचा विषयच तो नाही. आम्ही वैकुंठवासी आलो लेकर बाळा सांभाळण्याशी, बोलले जे ऋषी साज भावे वर्ताया, झाडू संतांचे महाराज आडराणी भरले जग. अरे आम्ही कशासाठी जन्माला आलो, म्हणून तसे जन्म नदीच्या बेडवला. आईच्या कानावर घेतलं. काय आई, संतांची आई व्हायला सुद्धा एक पात्रता लागते. काल आपला विषय होऊन गेला की दत्ताची आई ही तितकी आहे का नाही अधिकारीने, म्हणून परमेश्वराने परीक्षा पाहिली अनुसूया देवीची. आणि जेव्हा ही लायक आहे, म्हणजे लायक म्हणजे काय, यांचं संपवून टाकलं सगळं केलं. केवढ्याला पितांबर निसून आले होते, ब्रह्मा विष्णू महेश पाहिले ना. मग कुठे गेला हा पितांबर म्हणून पत्ता लागला ना, एवढा निघून पडले. आणि मग ती अनुसूया वारा घालते, म्हणजे बाय काही काय दुपट तरी टाक खालीवर. ज्या देवाने सगळ्यावर पांघरून करावं त्या देवाला उघडायची वेळ आली. कोणाचं ऐकून, आपल्या आपल्या बायकाचं. आता तरी समजलं पाहिजे. आई व्हायसाठी, संतांची आई व्हायसाठी काय अधिकार लागतो, तो आमच्या आईसाहेबाचा होता, गंगाबाईचा होता. गंगाबाईच्या कानावरही घातल्याबरोबर म्हणाले, प्रल्हादा फार छान झाले, काय सुंदर विचार मनात आला तुझ्या, याला आई म्हणतात. आपल्याकडे कसं आहे, साखर खेळण्याचा उत्सव आहे. मला 21,000ची 21,000 13,000 आपल्या महाराजांना 13 आवडतो. अरे 13 लाख म्हणणार ना बावळ्या. गंगाबाई काय म्हणाल्या, अरे चांगली गोष्ट आहे. आपल्या बाबांनी असंच मला आधी म्हणून ठेवलं होतं की आपल्याला घर दान करायचं, पण बाबाच्या अवस्थेत ते काही झालं नाही. अरे बाबाची इच्छा तू पूर्ण करायला लागला, माझा पूर्ण पाठिंबा आहे. काही हरकत नाही, कधी करतो, उद्या करतो का, एक करतो. आणि मनापासून संतांची आई व्हायला लागता, एवढं मन मोठं लागतं. मग दोन्ही भावजायांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. आमच्या महाराजांचा स्वभाव फार काय सांगावं तुम्हाला, सगळं शिकायसारखं आहे. भावजायाशी कसं वागावं, आई इतकी मर्यादा, आई इतकी किंमत भावजायांना देत होते प्रल्हाद महाराज. जुने लोक आहेत विचारा, खोटं बोलत नाही मी. आईला जसा नमस्कार करायचा तशी पायावर डोकं ठेवून दोन्ही भावजायाच्या नमस्कार करायचे. वहिनी लोणारला जरा भागवत सप्ताहाला जातोय, तिथे लोक वाट पाहतात, नामस्मरण करतात, जप करतात, अन्नदान करतात. तिथून आल्यावर मी भेटेल. पहा, रामानंद महाराजांकरता लोक येतात जातात, लक्ष असू द्या. त्या करतच होत्या. आणि महाराज फिरायचे, त्यांच्या 2 भावजाया सगळं मंदिर सांभाळायच्या. रोज 10-20 लोक येणारे जाणारे, अवघड असतं. असं काही नव्हतं. प्रल्हाद महाराजांना जाता 21,000चा चेक ठेवून गेले, कोठी भरलेली, काही
आम्हालाच महाराज वापरायला लावणार आहे. काय आहे भारत अवघड असं संतांची आपण मानसिकता नाही ओळखू शकत. दोन्ही भावनांना नमस्कार. त्या म्हणाले हे बघ रामाने आमच्यावर ही वेळ आहे, लक्षात आलं. आता तुमच्या वसंती घातली आम्हाला, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्हाला करा. प्रल्हाद महाराज इथपर्यंत आले होते की तुम्हाला जर लागत असेल तर तुमच्या वाट्याचा हिस्सा बाजूला ठेवून मी माझा देऊन टाकतो आणि मी तुमची सगळी सेवा करीन, तो हिस्सा आपण बाजूला. हे बा जे तुमचं होणार आहे ते आमचं होणार, आमचं तुमचं काय करायचं. आतापर्यंत हा शब्द आपल्या घरात आलाय का ते. आणि मग काय आनंद वाटला. एक एक क्षणाची वाट पाहतात. पुन्हा 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, पुन्हा विषय म्हणला अरे प्रल्हादा तुला सांगितलं ना, तुला जे करायचं ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी उभ्या. काय सांगावं. मागच्या वर्षी प्रवास करता करता रिक्षेवाल्याला माझ्याकडून 50 ऐवजी 100ची नोट गेली. घरी गेला खिशातले पैसे मोजले, बापरे 10 रुपये ठजायचे म्हणजे 50 गेले. मला 50 दिवस सुद्धा पाळावं लागलं त्याचं. 50 मित्रांना सांगितलं काल 50ची नोट गेली आणि दिवसा मग पाहायला कोण तेच तर सुचलं नाही मला. आता तुझे नव्हते लोकांचेच आलेले होते ना, गेलं मला मोकळेपणानं. तू कुठं बराशी खोदल्या. काय मन असत. आणि मग महाराज पौष महिन्यातली संक्रांतीचा पर्वकाळ समोर आला. कमीत कमी दानामध्ये जास्तीत जास्त पुण्य मिळवून देणारे असे काही आपल्याकडे योग असतात. त्यामध्ये हा एक योग आहे. संक्रांतीला तिळा एवढं द्यावं आणि सुपा एवढं घ्यावं गोड म्हणून तुला तीळ वाटतात. काय काय नवीन पद्धती निघाल्या. आता तर तिळाच्या गुळाच्या वड्या एवढ्या असतात हा की केव्हा गेली कुठे गेली पत्ताच लागत नाही. पापडाच्या तुकड्यासारखे. अरे पहिला काय जमाना होता, रोज 25-25 तिळाचे लाडू पचवायची ताकद होती, लोक देत होते. अरे तिळगुळ खा. एक एवढाला लाडू असायचा, लाडूचा आकार तरी काय होता. आता काय सांगावं, लाडू सत्यावला सारखीच आहे. संक्रांतीचा दिवस पातला खेळाचा जेव्हा, संक्रांतीचा दिवस पातला बस. आपल्या दिवशी महाराजांनी ग्रामस्थांना बोलवलं. शुक्ल, माई, दंडे, देशपांडे, सावजीपुऱ्यातले काही मंडळी. प्रल्हाद महाराजांचा निरोप म्हणल्यावर लोक हा हा म्हणता महाराजांच्या घरासमोर जमा झालेले आहेत. महाराजांनी सगळ्यांची बसण्याची व्यवस्था करून विनंती केली. म्हणाले आपल्या थोड्या मदतीची आवश्यकता आहे. आनंद वाटला. देशपांडे म्हणले अरे वा, प्रल्हाद महाराज नावाची व्यक्ती एकच अशी आहे की जी कधी कोणाला आयुष्यात मागत नाही. देणंच फक्त ज्यांना माहिती आहे, घेणं माहितच नाही त्याला प्रल्हाद असं म्हणतात महाराज. आणि त्यांनी आपली मदत महाराज आपण सांगाल ते करायला तयार आहे. काही नाही. आज आता संक्रांतीचा पर्व काळ आहे, घरोघरी लोक सण करणार आहे. तेव्हा थोडा आपण वेळ द्या. आणि मी हे सगळं जे घर आहे ना, हे घर दान करायचं ठरवलंय. आमच्या घरातले घर म्हणजे ग्रहाची नात आहे म्हणे. भांडे, पात्र, दाग, दागिने, वस्त्र, प्रावरण जे जे काही सगळं आहे तेही देऊन टाकायचं. आणि जेवढी शेती आहे ना आमच्या नावाची, ही शेती विकून सगळी दक्षिणा वाटून टाकायची असं मी ठरवलंय. अहो कोट्याधीश देशपांडे त्या काळात होते आणि आजही आहे हे मला सांगायचं. आता कुठून कुठून आलेले नागपूरहून आलेले देशपांडे सुद्धा भेटले मला. आता आहेत का नाही माहिती नाही.
महाराज हे काय म्हणता, धक्का कोणाला बसला, दान कोण द्यायला लागलं, धक्का कोणाला बसला पहा. काय महाराजावर अपार प्रेम होतं. इतकं दिलेले महाराज आपल्या मागे केवढा मोठा प्रपंच आहे हा. हे बा तुमच्या लक्षात आहे. या जगाचा पसारा कोण पाहतो? आपला प्रपंच तोच पाहणार. तुम्ही फक्त वेळ कमी आहे, कोणाला कोणाला काय काय द्यायचं ते पुष्कळ लोकांनी मोठे मोठे होते महाराज तुम्हाला व्यवहार समजून सांगतो ते म्हणजे हे बघा तो व्यवहार मला काही शिकायचा नाही, हे पहिल्यापासून व्यवहारी नाही, तुम्ही शिकवल्याने मला आता काही सुचणार पण नाही, एकच करा. आणि तुम्ही तसं नाही केलं, तुम्ही घरात तुळशीपत्र ठेवणार आहे आणि निघून जाणार. मग काय करायचं ते करा. अरे बाबा तू काय करणार, काही आईसाहेबाला बोलून पाहतात, कोणी त्या भाऊसाहेबांना बोलून पाहतो, कोणी पुरुषोत्तम नावाच्या लहान भावाला, अरे तुम्ही तरी सांगा प्रल्हाद महाराज तुमचं ऐकतात ना, तुम्ही सांगा. पण सगळ्यांनी सांगावं. ते जे म्हणले ती पूर्व दिशा नाईलाज झाला. आणि लोकांनी मग महाराजांचं मन काय सांगावं तुम्हाला. ब्राह्मण सुद्धा बोलावलं आणि संकल्प करायचा कशासाठी, केले जे गृहदान त्याग उपमा करणे की हे श्रेष्ठतया ठरत से नामार्थ जे त्यागी चिंतेच्या सदना सदान करिता भक्ती श्री प्रल्हाद पदा सदा स्मरणीया श्रीराम वाचे पदा सद्गुरुनाथ महाराज. अगदी अण्णाबाईंच्या सारख्यांच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू ओघळत राहावे. काय दान आहे, काय दातृत्व आहे. अहो शेती सुद्धा अर्धी विकली, दक्षिणा द्यायला लागली. काही लोकांनी समजून सांगितलं महाराज तुम्ही असं करा, सगळी दान नका, तुम्ही जेवढी राहिलेली जमीन आहे तुम्ही रामानंद महाराजांच्या नावानं करा, पण दक्षिणेत नका सगळं. त्या काळात शिवधर्म नव्हता, पण रामानंद महाराजांच्या नावाने करा एवढं म्हणल्याबरोबर काय फरक पडला नाही. आता रामानंदाच्या नावाला पर्याय नाही राहिला. आजूबाजूच्या सगळ्या जमिनी विकून आमच्या साखर खेळण्याला लागून 22 एकर जमीन घेतली. खरंय का? बोलायचं 22 एकर जमीन आमच्या साखर खेळण्याला लागून महाराजांनी घेतली आणि ती रामानंदांच्या नावावर रामानंद सांभाळायची, शेती कसायची, चौकशी करायची. चौकशी किती असायची महाराजांची. रोज बाहेर गावून आले की बैलाच्या अंगावर हात फिरवायला पाहिजे, गाई होत्या गाईच्या अंगावर हात फिरवायला पाहिजे, गाईची चौकशी. आज गाईचे हाडं दिसले तर अशी काय परिस्थिती झाली, कडबा संपला का, पर्यायी व्यवस्था का केली नाही. व्यवस्थापन कशाला म्हणतात. कोणत्याही नियोजन मंडळाचे अध्यक्ष नव्हते आमचे प्रल्हाद महाराज, पण नियोजन काय असायचं, संयोजन काय असायचं, व्यवस्थापन काय असायचं. ग्रहदान केलं महाराज. मग लोक यांना भांडले, त्यांना मंगळसूत्र दे, कोणाला इंदाने दे, कोणाला चप्पल हार दे, कोणाला बूट हार, कोणाला स्लीपर हार, काय सांगा परमेश्वर. त्याच्या वाट्याला जे जे आलं ते लोक घेण्यात मशगूल आणि महाराज घेण्यात मशगूल. रघुपती राघव राजा पावन सीता
पद्धतीनं हरिमाई त्यांचे कुलोपाध्याय त्यांच्या नावाने घर करून दिलं. बाकी त्यांना जे सगळ्या गावातल्या मंडळींनी वाटायचे ते वाटप केला. पैसे जमिनी विकून त्याचे पैसे जरा दक्षिणा म्हणून दिली. आणि महाराजांनी फक्त आपलं राम पंचायत त्यांचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजापासून रामानंदापर्यंत रामानंदांनी प्रल्हाद महाराजाला दिलेले राम पंचायत घेऊन महाराज बाहेर पडले. गेले कुठे? राम मंदिर. रघुनायका नेटका दास तुझा तुला विकलासे स्वये देह माझा सदा सर्व भावे करीलास तुझे देई आपण वेश वेदान. जय जय रघुवीर. आता परिस्थिती आज संक्रांतीचा दिवस आणि महाराज खाणार काय पिणार काय? अग्निहोत्र लोक वाहतच बसले. महाराज आपण बसले. रामाची पूजा केली महाराज निवांतपणे. आणि इतकं केल्यावर पूजा आता काय पूजेच राहिलं? महाराजांनी म्हटलं जाऊ द्या आता 6 महिन्याची पूजा. एका ठिकाणी आमचं भागवत होत पुण्यामध्ये होत. त्याला म्हटलं की देवाचा अभिषेक पूजा बिजा कर. आणि मग ते म्हणले देवाचा आपल्या देवाला खाली घ्या. परतीमध्ये देवाचा डबा वर ठेवली त्याला खाली तिला खाली घ्या. तुम्ही वर जा. भागवत लोकांना पूजा म्हणजे आपली झटकाच आहे. काय खरं नाही. मनापासून पूजेला प्रारंभ केला. रामाला अभिषेक झाला. आज श्री संक्रांतीचा दिवस आहे. सुंदर अभिषेक बहुमानाचा महाराजांनी घातला. आणि रघुपती राघव राजा जन्म जन्मांतरीचा अहम भाव छेदो निटाकी दिनाचा जनी बोलती दासया राघवाचा परी अंतरी लेश नाही दयाचा. जय जय रघुवीर. भिक्षेला निघाले. आज सर्व पांडे देशपांडे दंडे माई सगळे भिक्षेला महाराजांच्या बरोबर. आणि सर्वांनी आज त्यांना स्वयंपाक करायला भांडण नाही. सगळ्यांनी गृहोपयोगी सगळे भांड्या पात्रा सगळं भिक्षा. ज्यांना तांदूळ घालायचे मोठ्या बोगुण्यामध्ये तांदूळ सगळं भिक्षा महाराजांच्या झोळी. कोणी परात घाल, कोणी बोगुणे घाल, कोणी काय काय घाल. भिक्षा मागून आले महाराज. आणि पाहतात तर हे जे काय लावलंय यंत्र इथपर्यंत असा ढीग पडला होता. भिक्षेच्या गव्हाचा ढीग. भांडे पात्र सगळं. महाराजांनी मनातल्या मनात विचार केला मी माझं वाटायला लोकांचं माझ्या घरात घ्यायला जमा भिक्षा मागितली का? मी त्या क्वालिटीचा रामदास. रामदासांच्या क्वालिटी खूप एकदम. गावातल्या 10 प्रमुख लोकांना बोलवलं. हे बघा उद्यापर्यंत हे काय धान्य मिसळून पिसून सगळं. आणि ह्याच्यातच काय डाळ आणा, तांदूळ आणा, तेल आणा, तूप आणा, गुळ आणा, शिरा करा. आणि सगळ्यांना रामाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना भोजन करा. महाराज काय सांगावं तुम्हाला. त्या दिवशीच्या भिक्षेमध्ये अख्खा साखरचंदा जेवून गेले. काय असतं सात्विक अन्नामध्ये अशी ताकद असते की 10 माणसाचा स्वयंपाक करा 100 माणसं जेवतात. अनेकांना अनुभव आहे. महाराजांच्यासाठी 10 माणसाचा स्वयंपाक करावा. आणि महाराजांनी येणारा आलात का प्रसाद घेऊन जा, प्रसाद घेऊन जा. यजमानाची छाती धडधड करायची. मी 15 माणसाचा स्वयंपाक केला आणि महाराज ते हाताला दिसले की या प्रसाद घ्या, या प्रसाद घ्या. महाराज म्हणायची काळजी करू नका. तीर्थशिंपडा नैवेद्य झाले की तीर्थशिंपडू आपण. आणि 10 माणसाच्या स्वयंपाकात 100 माणसं जेवलेले आहे की नाही. सगळ्याकडे तुमच्या इथे आलो. त्यांच्या आईनं खूप महाराजांची सेवा केली. खूप वेळेला सगळ्याकडे त्यांचे महाराज उतरत होते. खूप कुटुंब आहेत असे ज्यांच्याकडे महाराज गेलेले. 3 पिढ्यातले लोक इथे आलेले आहेत. महाराज
प्रत्येक भांड्यावर रामानंदाचं नाव लिहून टाका. प्रत्येक भांड्यावर रामानंदांचं नाव लिहिलं गेलं, सगळं आंदोलन झालं. ही वार्ता पंचक्रोशीत पसरली आणि गावगावचे लोक येऊ लागले आणि नुसतं महाराजांच्या पायावर डोकं ठेवून धन्य मानू लागले. धन्यादिना संत दर्शनाचा, धन्यादिना संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शील गेला. धन्यादिना संत दर्शनाचा, दर्शनाचा धन्य आदिना संत दर्शना. महाराजांच्या पायावर डोकं धन्यता मानावी अशा प्रकारची अवस्था. महाराज काय सांगावं आपल्याला. राम मंदिरामध्ये आता रामनवमीचा उत्सव आला म्हणून काळेंच्या ओसरीवरचा जो भाग होता त्या काळ्यांच्या घराच्या ओसरीवर आमचे प्रल्हाद महाराज आतापर्यंत ते होमकुंड होतं 10 वर्षापूर्वीपर्यंत. तिथे बरेच दिवस महाराजांनी काढले. रामनवमीचा उत्सव तोंडावर आला आणि काय महाराज रामानंद महाराज अतिशय व्यवहारी होते. प्रल्हाद महाराजांनी कधी व्यवहाराचा विषय केला नाही, पण रामानंद महाराज व्यवहार. त्यांनी विचार केला आता रामनवमीचा उत्सव आलाय, इथे रामाच्या मंदिराजवळ किंवा रामाच्या मंदिरात प्रल्हाद महाराजांनी राहण्यापेक्षा आपण त्यांची रामनवमी जालन्याला साजरी करू. इथे दरवर्षीचा उत्सव साजरा होतोच आहे. काय होईल, थोडंसं घरातले माणसं गेलेले आहेत, वर्षभर कुठे हल्ला नाही हा प्रल्हाद, पण आता आपण त्याला जालन्याला घेऊन तो थोडं दुःख हलकं वाटेल. वेगळी माणसं, वेगळी वास्तू, जरा वेगळेपणा वाटतो ना. पण रामानंद महाराजांनी आज्ञा केली की यावर्षीच्या रामनवमीच्या उत्सवाला आपण जालन्याला आहे. आणि महाराज आपल्या मातोश्री सगट, आपल्या कुटुंब परिवारासगट, ते आपल्या आजूबाजूच्या मित्र परिवारासगट, मला आठवतं बऱ्याच वर्षापर्यंत आपले दाजी देशपांडे, देसाई काका, गणपत काका, रामभाऊ काका, ही सगळी मंडळी शपथनिक यायची. माणसांनी नामसप्ताहाचा नाम पहाराचं ते काम करायचं आणि महिला मंडळ स्वयंपाकघरात 100 माणसांना स्वयंपाक करायचा या सगळ्या महिला. मला आठवतं त्याच्या आधीची खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रल्हाद महाराजांना जालन्याला बोलावलं, उत्सवाला प्रारंभ होणार. महाराज अमावस्येच्या आदल्या दिवशी जालन्यात आले आणि उत्सवाला प्रारंभ झाला. ध्वजपूजन झालं, गुढीपूजन झालं, कोठीपूजन झालं. आणि आज रामानंद महाराज म्हणाले आजपासून रामायण वाचायची सेवा प्रल्हाद बोला आपण देऊन टाकली आणि सांगितलं आजीवन रामायण तुम्ही वाचायचं. काय योग असेल, डोळे झाकांचे दृश्य डोळ्यासमोर आणा. राम समोर बसलेले आहे, रामानंद महाराज खांबाला टेकून खाली बसलेले आहेत आणि प्रल्हाद महाराज व्यासपीठावर बसलेले आहेत आणि रामायण सांगतात. ते रामायण सांगणं काय होतं, ती काही कलाम नकला नव्हते त्या रामायणात. प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभं करण्याची ताकद आमच्या प्रल्हाद महाराज होती. इतक्या वर्षात कधी रामायण कुठं सांगितलेलं ऐकवत नव्हतं, पण आज रामानंद महाराजांची आज्ञा झालेली आहे. त्यांना नमस्कार केला, मातोश्रीला नमस्कार केला आणि प्रल्हाद महाराजांनी रामायण सांगायला प्रारंभ केला. असे 2 प्रसंग आहेत की त्या रामनवमीच्या उत्सवामध्ये महाराज रामायण सांगतात आणि 2 वेळा ते मारुती रूपात त्यांनी दर्शन दिलं. पहा, तो प्रसंग आपल्याला उद्या पाहायचा आहे. आज 12:30 वाजलेले असल्यामुळे आपली वेळ संपलेली आहे. काय किती वाजले? 12:30.
चांगली गोष्ट आहे. आपल्याला बोनस टाइम मिळाला. रघुपती राघव राजा